नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी सकाळीच मी आणि पप्पा आलो होतो आमच्या शेतामध्ये. तिथं पप्पा अशा प्रकारे या टिकाऊने या जमिनीला खोदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पप्पा या जमिनीला का खोदत आहेत. तर येथून आमची पाईपलाईन गेलेली आहे आणि त्याच पाईपलाईनने आम्ही आमच्या माळावरील संपूर्ण ज्वारी आणि मका भिजवतो. पण काही कारणांमुळे ते पाईपलाईनमध्ये लिकेज झालेले आहे आणि त्यामुळेच आम्ही येथील माती काढून आता हे पाईपलाईनचे लिकेज नीट करणार आहोत. या ठिकाणी इतका मोठा खड्डा खणल्यानंतर आता मात्र आम्हाला आमच्या पाईपलाईनचा एक वॉल सापडलेला आहे आणि याच ठिकाणी पाईपलाईन लिकेज असण्याची शक्यता आहे. तर चला सर्वात पहिल्यांदा या संपूर्ण वॉलच्या बाजूची आणि साईडची संपूर्ण माती अशा प्रकारे आम्ही खोदून घेतली आणि ही माती यानंतर आम्ही बाहेरसुद्धा काढली. आता या वॉलसोबतच आता आमची पाईपसुद्धा दिसू लागली आहे. पहा मित्रांनो, इतकी मेहनत केल्यानंतर आता आम्ही इतका मोठा खड्डासुद्धा खणला आणि यात आम्हाला पाईपसुद्धा मिळालेली आहे. इतकी जास्त माती खोदल्यानंतर आता आम्हाला आमची पाईपलाईन आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. तर चला मोटरची टेस्टिंग करूयात आणि या पाईपलाईनमध्ये नक्की लिकेज कुठे आहे ते सुद्धा पाहूयात. 3, 2, 1, go! आणि पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे लिकेज सापडलेले आहे. हे लिकेज आमच्या या पाईपलाईनच्या मेन वॉलमध्येच होते. या एका वॉलच्या लिकेजमुळे आमच्या माळावरती खूप कमी पाणी जात होते, त्यामुळे आमची ही ज्वारी आणि मका भिजत नव्हती. परंतु आता आम्हाला हे लिकेज सापडले. तर मित्रांनो, तुम्हाला जे हे लिकेज दिसत आहे तेच आहे आमच्या माळावरती आम्हाला ज्वारी आणि मका भिजवण्यापासून थांबवणारे लिकेज. खरं तर मित्रांनो, हे वॉलचे लिकेज म्हणता येणार नाही, कारण या वॉलचा फक्त एक नटच हरवला होता. जेव्हा कोणती पाईपलाईनमध्ये लिकेज होते तेव्हा ती पाईपलाईन फुटते, परंतु ही पाईपलाईन नसून हा वॉल आहे आणि वॉलसुद्धा फुटलेला नाही. तर या वॉलला सुद्धा नीट करण्याची जबाबदारी आमच्याकच होती. तर आम्ही पहा काय जुगाड लावलाय. तर सर्वात पहिल्यांदा तर आम्ही आमच्या या वॉलच्या आकाराचा एक नट शोधला आणि त्या नटसुद्धा त्या आकारात बसत नव्हता, त्यामुळे त्या नटाला आम्ही साडी गुंडळली आणि साडीच्या आधारे आम्ही या नटाला तिथे बसवले. पण पाण्याच्या प्रेशरमुळे हा नट तर पाण्यासोबत वाहून जाईल, त्यामुळे अशा प्रकारे आम्ही या दगडाच्या साहाय्याने या नटाला तेथे आवळून धरले आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले SK12 व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.